जळगाव जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेल टंचाईचं संकट अधिकच गंभीर बनत असताना आता या मुद्द्यावरून राजकारणही तापलंय। धरणगाव शहरात शिवसेना ठाकरे गटाने पेट्रोल डिझेल टंचाईच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन करत राज्य आणि केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। शेतकऱ्यांना डिझेल मिळत नसल्यामुळे शेती मशागतीचा हंगाम धोक्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। 8 दिवसात इंधन पुरवठा सुरळीत झाला नाही तर जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ठाकरे गटाने दिलाय। दरम्यान पेट्रोल पंपावर तासनतास थांबणाऱ्या नागरिकांना चॉकलेट वाटून अनोख्या पद्धतीने निषेधही यावेळी व्यक्त करण्यात आला। धरणगावात एका पेट्रोल पंपावर जोरदार निदर्शनं करीत आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूया की त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत किंवा त्यांचं या आंदोलनाचं कारण काय। भाऊ, काय सांगाल, आज तुम्ही या पेट्रोल पंपावर मोठे निषेध आंदोलन करीत आहात, काय मागण्या आहेत? आमची मागणी अशी आहे की या देशामध्ये तुम्ही ट्रम्पला घाबरून रशिया तुम्हाला फुकट आणि कमी किमतीचं तेल ऑइल देत असताना ट्रम्पच्या धमकीने तुम्ही त्या खरेदी बंद केलं आणि जास्त पैशाने खरेदी केलं म्हणून या ठिकाणी दरबार झाली। 10 दिवसामध्ये 3 वेळेस या केंद्र सरकारने दरबार केली आणि आज शेतकऱ्यांना आज शेतीचे दिवस आहे, शेती तयार करण्याचे दिवस आहे आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी डिझेल मिळत नाही, पेट्रोल मिळत नाही। सर्व पेट्रोल पंपावर लाईना उभ्या आहेत आणि मग काय करायचंय केंद्र सरकारचं? ताबडतोब यांनी राजीनामा दिला पाहिजे। यांच्याकडे परराष्ट्र धोरणाचं एकही तत्व यांच्याकडे नाही आणि म्हणून हा शेतकऱ्यांना नागरिकांना हा भूदंड भोगावा लागतोय, त्रास सहन करावा लागतोय। आता मागणी काय असणार आहे आपली? आमची मागणी असणार आहे की या ठिकाणी या दरवाढ ही कमी केली पाहिजे आणि या केंद्र सरकारने या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केली पाहिजे की आमचं परराष्ट्र धोरण हे चुकलेलं आहे, आम्ही ट्रम्पला घाबरतो आहे हे त्यांनी या ठिकाणी सांगितलं पाहिजे। आज 10 दिवस झाले पण पंतप्रधान या कोणत्याही विषयावर बोलायला तयार नाही, त्यांनी या ठिकाणी बोललं पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि ही दरवाढ झालेली ही रद्द झाली पाहिजे। भाऊ, काय सांगाल, खरं म्हणजे या दिवसामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतीची मशागत करीत असतात आणि याच काळामध्ये नेमकी डिझेल टंचाई झालेली आहे, पेट्रोल टंचाई झालेली आहे, त्यामुळे शेतकरी प्रचंड चिंतेत आहे, काय सांगाल? बघा, आपल्या माध्यमातून आपण बघतो प्रत्येक न्यूज चॅनलला पेट्रोल डिझेल गॅस याच्या व्यतिरिक्त दुसरा काही विषय नाही। कारण शेतकरी 3-3, 4-4 तास लाईनीच उभं राहतो, मग ते डिझेलचा टँकर येतो आणि जेव्हा त्याचा नंबर येतो तेव्हा 2-3 नंबर पहिले डिझेल पेट्रोल संपलेलं राहतं। काही न्यूज अशा बघितल्या की शेतकरी अक्षरशः रडताय तिथं। शेतीचे दिवस होऊन गेले, आता 8 दिवस पेरण्या चालू होऊन गेल्या, मान्सूनचा टाइम होऊन गेला, जर पाऊस पडला तर शेती सर्व नष्ट होणार आहे, एवढं वर्ष वाया जाणार आहे शेतकऱ्याचं। त्याच्याला सर्व सुनी पेट्रोल मिळत नाही, डिझेल मिळत नाही। जर आता ही व्यवस्था सुरळीत झाली नाही, समजा डिझेलचे जे वितरण आहे सुरळीत झाले नाही, तर शिवसेना ठाकरे गटाची पुढची भूमिका काय असणार? याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही जिल्हा लेवलला पूर्ण जिल्हा मिळून चढू। आता आम्ही धरणगाव शहरापासून केलेले आहे। धरणगावहून सुरू झालेलं हे आंदोलन संपूर्ण जिल्ह्यात आम्ही पोहोचवू आणि सरकारला याबाबत जाब विचारू। विजय वाघमारे, न्यूज 18 मराठी, जळगाव। परभणी जिल्ह्यात डिझेल टंचाई कमी व्हायचं नाव घेत नसून याचा फटका आता आपत्कालीन यंत्रणेला देखील बसू लागलाय। काल रात्री उशिरा गंगाखेड रोड असलेल्या पेट्रोल पंपावरती अँब्युलन्सला डिझेल न दिल्यामुळे गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला। डिझेल शिल्लक नसल्याचे पेट्रोल पंप चालकांकडून सांगण्यात आलं होतं, पण तरी देखील चालकाने डिझेलसाठी आग्रह केला। त्यानंतर या ठिकाणी जमाव जमला। पोलिसांनी मध्यस्थी करत दुसऱ्या पंपावरून अँब्युलन्सला डिझेल उपलब्ध करून दिलं। त्यानंतर अँब्युलन्स त्या ठिकाणाहून रवाना झाली। अँब्युलन्समध्ये मयत व्यक्तीचं शव असल्याची माहिती देण्यात आली आहे।